आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंग रोडच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे। योग्य मोबदला आणि रिंग रोडचा मार्ग बदलावा अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। सुमारे 65 किलोमीटर रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे। काही गावातील शेतकऱ्यांचा कमी भाव मिळत असल्याने भूसंपादनाला तीव्र विरोध आहे। गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। काही दिवसांपूर्वी अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधींची बैठक झाली, मात्र तोडगा निघालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी आजपासून आमरण उपोषणाचं शस्त्र उपसलंय। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी आंदोलकांची भूमिका आहे। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जो रिंग रोड खरं तर होत आहे, त्या रिंग रोडच्या करता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहे त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने अनेक दिवसांपासून हे रिंग रोड बाधित शेतकरी खरं तर कुटुंबासोबत आंदोलन करतात। एवढं माझं म्हणणं आहे की सरकारने अजूनही योग्य तो निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि शेतकऱ्यांचा जो न्याय हक्क आहे तो त्यांना मिळावा। गोवर्धन ते मकमालाबाद पर्यंतची अत्यंत चुकीची अलाइनमेंट प्रशासनाने केलेली। जुना रस्ता जो घरविहिरी बाधित होत नव्हत्या त्यातून नेण्याऐवजी बिल्डर दार्जिना रस्ता त्यांनी केल्यामुळे आमच्या अनेक शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत। यांना शेतकरी हा या व्यवस्थेचा घटकच वाटत नाही। त्यामुळे आम्ही नाईलाजाने संविधानाच्या माध्यमातून उपोषणाला बसत आहोत आणि आम्ही हे सांगतो की उपोषण आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। ज्या पद्धतीने रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी आंदोलनं केले, संविधानिक मार्गाने आंदोलनं केले, परंतु दखल घेतली जात नाही। जिल्हाधिकारी ज्या पद्धतीने वर्तन करताय, ज्या पद्धतीने चुकीची माहिती वरती पोहोचवत आहेत, जी मागणी आहे योग्य पद्धतीने भाग हवी, त्याचप्रमाणे त्यांचा अलाइनमेंट बदलचा जो मार्ग सांगितलेला आहे आणि गुणांक 2 करायला सांगितलेले आहे। याआधी सुद्धा शेतकऱ्यांना चांगला भाव या देशामध्ये मिळालेला आहे, पण तरी सुद्धा या सगळ्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही वेळ आलेली आहे की शेतकऱ्यांना आमरण उपोषणाला बसावं लागतं। नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद एक नंबरचे खोटारडे जिल्हाधिकारी आहेत। त्यांनी वारंवार मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली, शेतकऱ्यांची केली। हा माणूस स्वतःला क्रेडिट घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देतोय। हा स्वतःला क्रेडिट घेण्यासाठी भूमाफिया म्हणून स्वतःला प्रेझेंटेशन करणारा जिल्हाधिकारी म्हणून या राज्यात त्यांना फेमस व्हायचंय, म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय सुद्धा त्यांना मान्य नाही। कॅमेरामॅन मंगेश सोनेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।